अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. ई-के.वाय.सी तुमची झाली आहे का? मुदतवाढ देण्यात आलेली आहे का? पैसे नेमके किती जमा होत आहेत? एकल परिपक्वता म्हणजेच महिला किंवा जे OTP प्रॉब्लेम आहेत जे सॉल्व्ह झालेले आहेत का? पुढील हप्ते आता कोणाला नक्की मिळणार आहेत? तर लाडक्या बहिणींनो, बघू शकता महत्त्वपूर्ण असे अपडेट्स तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. ई-के.वाय.सी संदर्भात बरेचसे कमेंट्स आले होते. आपल्याला मेसेजसुद्धा आले होते की WhatsAppवरती व Instagramवरती अंगणवाडी कागदपत्रे घेत नाहीत. अंगणवाडी सेविका जी आहे ती कागदपत्रे घेत नाहीत. OTP नॉट कमिंग, OTP प्रॉब्लेम बऱ्याचशा महिलांना, जवळपास जास्तीत जास्त महिलांना हा प्रॉब्लेम समोर आलेला आहे. 2-3 दिवसापासून हेच OTP प्रॉब्लेम येत आहेत. म्हणून पाहू शकता OTP व्हेरिफिकेशन फील्ड इनव्हॅलिड, OTP एक्सपायर्ड हा प्रॉब्लेम बऱ्याच लाडक्या बहिणींना येत आहे. व आता जे वेबसाईट आहे तुम्ही पाहू शकता, सध्याची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती ई-के.वाय.सीचा ऑप्शन पूर्णपणे काढून टाकलेला आहे. व जे काल आपण पाहत होतो ई-के.वाय.सी करण्यासाठी जर पेजच फाउंड होत नव्हतं, मग लाडक्या बहिणींना मुदत देऊन काय फायदा झाला? तर सरकारनं ठरवलं होतं का की लाडक्या बहिणींना अपात्र करायचं आहे. तर सरकारला एकच विनंती की लाडक्या बहिणींना मुदतवाढ देण्याची अत्यंत गरज आहे. कारण जवळपास 30 ते 40 लाख महिलांना ई-के.वाय.सी पूर्ण झालेली नाही. म्हणजे जवळपास कित्येक महिला अशा या योजनेपासून वंचित राहणार का? तसेच अंगणवाडी सेविका सुद्धा कागदपत्रे जमा करून घेत नाहीत. तसेच मुदतवाढ देण्यात यावी अशी विनंती आम्ही सर्व महिला करत आहोत. कारण OTPचा बऱ्याचपैकी खूप जणांना प्रॉब्लेम आलेला आहे. तुम्ही पाहू शकता OTP येत नाही. 31 डिसेंबरची लास्ट डेट दाखवली आणि 30 डिसेंबरपासूनच साईट बंद आहे. सकाळपासून साईट बंदच आहे. नॉट फाउंड असे दाखवत आहे. तर नक्कीच सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण मुख्यमंत्री अदितीताई तटकरे नेहमीच लाडक्या बहिणींसाठी असतात. वेळोवेळी ते अपडेटसुद्धा देतात. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी 31 डिसेंबर 2025 ही KYCची प्रक्रिया करण्याची अंतिम तारीख देण्यात आली होती. परंतु त्यामध्ये काही अडचणींमुळे ते सुद्धा तारीख लांबवावी, तसेच मुदतवाढ दिली पाहिजेत. कारण एकल परिपक्वता म्हणजेच की लाडक्या बहिणींना पर्यायच नव्हता व जवळजवळ जे 30 ते 40 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, म्हणजेच बिनकामी अपात्र झालेल्या आहेत. त्या पात्र आहेत, सर्व नियमांमध्ये बसतात, पण ई-के.वाय.सीच्या OTP न आल्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम येत आहे. अशा या गोष्टींमुळे काय आहे, OTPचा प्रॉब्लेम येत आहे. तर अशा गोष्टींमुळे जो हप्ता आहे तो आता बंद होणार आहे. कालपासून लाडक्या बहिणींना पैसे जमा होण्याची सुरुवात झाली आहे. तर आता 1500 रुपये ते 3000 रुपये असे तुम्ही पाहू शकता. 1500 रुपये म्हणजेच नोव्हेंबर हा हप्ता इथे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व 2 ते 3 दिवस वितरण सुरू राहील. काळजी करू नका. पण नोव्हेंबरचा हप्ता आला, आता डिसेंबर व जानेवारीचा हप्ता आहे ते लाडक्या बहिणींना जमा होईल का? तर सरकारने सांगितलं होतं की ई-के.वाय.सी ज्यांची पूर्ण झालेली आहे अशा लाडक्या बहिणींनाच पुढील हप्ता मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता थोडं टेन्शनचं काम आहे. कारण ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता संक्रांतीपूर्वी सरकार नक्कीच लाडक्या बहिणींचा विचार करतील. कारण 1500 रुपये जो हप्ता आहे, 15 जानेवारीला इलेक्शन आहेत व इलेक्शनला नक्कीच लाडक्या बहिणींना नाराज करून सरकारला जी रिस्क आहे ते घेण्यात काही पॉईंट नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. पण महत्त्वपूर्ण जी रिक्वेस्ट आहे ते म्हणजे पुन्हा एकदा आम्हाला ई-के.वाय.सी करण्यासाठी मुदतवाढ द्या. कारण मुदतवाढ दिली नाही तर अशा 40 लाख लाडक्या बहिणी अपात्र होतील, ज्या नक्कीच या निकषांमध्ये बसत आहेत. परंतु OTP न आल्यामुळे हे प्रॉब्लेम येत आहे. तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिपक्व आणि निराधार महिलांसाठी ही लाडकी बहीण योजना आहे. तर या महिलांचं ई-के.वाय.सी पूर्ण झालेले नाही तर त्यांचे पैसे नक्कीच बंद होतील. त्यांना नक्कीच पैशांची गरज असल्यामुळे सरकारला एकच विनंती आहे की हे पैसे चालू करा व ई-के.वाय.सी प्रक्रिया पुन्हा एकदा आम्हाला चालू करा. कारण तुम्ही पाहू शकता वेबसाईटवरती आहे ते ई-के.वाय.सी पूर्ण ऑप्शन जे आहे ते काढून टाकलेलं आहे. आता सुरू नाही जर झालं तर अशा लाडक्या बहिणींचं काय होणार, ज्या योजनेची गरज असून सुद्धा त्यांना हे पैसे मिळणार नाहीत. सरकारपर्यंत ही विनंती आहे की आपण याद्वारे विनंती करत आहोत. तसेच आपण सुद्धा या व्हिडिओला लाईक, शेअर, तसेच जो कोणी या व्हिडिओ बघत असेल त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आता इलेक्शनसुद्धा आहे. सरकारला, महायुती सरकारला नेहमीच सांगते की आम्ही लाडक्या बहिणींमुळे आहे, लाडक्या बहिणींचे लाड सुरूच राहावेत
असे सरकारला आमची विनंती आहे की ई KYCची प्रक्रिया सुरू करा. पुन्हा एकदा OTPचा प्रॉब्लेम येत होता किंवा जे पेज नोट डाऊन येत होता ते जवळपास 2 ते 3 दिवसांपासून वेबसाईटला जे प्रॉब्लेम आहेत ते पूर्णपणे हटवावं. ई KYCचा ऑप्शन आम्हाला परत द्या, जेणेकरून आमच्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाहीत, जसे ज्यांचे KYC अपूर्ण राहिलेले आहे ते पूर्ण होतील. अशाच नवनवीन योजनांची माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना पोहोचवत असतो. त्यामुळे आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.